नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीस भरती जी आहे झालेली आहे. तर त्याचे ग्राउंडचे मार्क तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही बघाल तर 11 तारखेला चालकची ग्राउंड झालेला आहे. 10 तारखेला जे आहे ग्राउंड झालेलं आहे ते पोलीस शिपायाचं ग्राउंड झालं आहे. शेवटचं ग्राउंड. आता त्याची एनालिसिस करणार आहोत आपण की कशी-कशी विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत ते. याची तुम्हाला माहिती सांगितली. आता तुम्ही जर बघाल तर 10 तारखेला जे ग्राउंड झालेलं आहे 10 जुलैला, तर त्याच्यामध्ये जर काय केलं की जर कोणाला ऑब्जेक्शन असेल, तर तुम्हाला sp.amravati@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला काय करायचं की ईमेल करून सांगायचं आहे किंवा कॉल करून सांगू शकता 9579048931 या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत. आता टोटल विद्यार्थी जर बघितले अमरावतीसाठी तर 605 विद्यार्थ्यांनी काय केले होते की ग्राउंड दिलं. हे मुलींचं ग्राउंड होतं. लक्षात घ्या की मुलींचं ग्राउंड होतं हे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आता मी आता एनालिसिस करत आहे. तर टोटल ऑलरेडी मी काय केलं की या सगळ्या लिस्टमधून गेलेलं टोटल जर बघितलं तर 15 पेजेस आहेत ते, त्याच्यामध्ये ग्राउंड मार्क दिले. तर विद्यार्थिनीला खूप कमी मार्क भेटत आहेत. तुम्ही जर बघाल तर 40 पेक्षा जास्त तुम्हाला एखादी दुसरी विद्यार्थिनी भेटेल. आता इथे बघा 43 वाले आहे, 45 वाली विद्यार्थिनी भेटेल, त्याच्यानंतर 45. आता ॲव्हरेज सांगत आहे मी. ॲव्हरेज सांगत आहे. म्हणजे एकाच पेजवर तुम्ही 4 दिसाल तर असं म्हणू नका की 40 पेक्षा जास्त आहेत. असं नसतं. ॲव्हरेज सांगत आहे की आता इथं जर बघितलं तर टोटल 3 ते 4 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यानंतर बघितलं फेल होण्याचं टक्केवारी जास्त आहे बघा. 16, 19 फेल आहेत, 6 आहे, 16 आहे. त्याच्यानंतर परत 5 आहे, 12 आहे, फेल आहे ते सगळे. त्याच्यानंतर 6, 4, 9, 3, 3, 16, 5, 4, 11, 3, 16, 16, 19, 24 ते फेल विद्यार्थी आहेत. खूप सारे विद्यार्थी म्हणजे जवळपास जर बघितलं एक 20 ते 30% विद्यार्थी फेल आहेत. आता इथे जर बघितलं तर परत 41 वाला एक विद्यार्थिनी दिसेल. त्याच्यानंतर 45, 42 ओके. तर 3 आहेत टोटल जर बघितलं तर इथे. त्याच्यानंतर या यादीत जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 45 वाले बघितलं तर इथे 41 वाली एक विद्यार्थिनी दिसेल. त्याच्यानंतर दुसरी एकही विद्यार्थिनी नाही आहेत. ॲव्हरेज सांगत होतो मी. लक्षात घ्या ॲव्हरेज सांगायचा उद्देश तेच राहतो की खूप कमी विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळं कट ऑफ जो आहे महिलांचा तो नक्कीच कमी जाणार आहे. लक्षात घ्या की पूर्ण यादी मी ऑलरेडी गेलेलो आहे. फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहेत. मुली ज्या आहेत त्या खूप साऱ्या फेल होत आहेत. जवळपास जर बघा अर्ध्या मुली पकडा, अर्ध्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या फेल झालेल्या आहेत. त्यामुळे कट ऑफ आहे तो नक्कीच काय करणार की कमी लागणार आहे. तर ही माहिती होती. शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे मी. ज्यावेळेस तुमचं कट ऑफ लागेल त्यावेळेस सगळी कंप्लीट माहिती देईन. उद्या वगैरे काय होणार की तुमची कट ऑफची माहिती लागेल याच्या संदर्भात. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.